आनंदी, मी दिलेलं गिफ्ट तुला खूप आवडलं ना? मला ते खूप छान वाटलं. पण मी तुला गिफ्ट केलं, पण माझ्या गिफ्टचं काय? काय ग? काय झालं? आई खरंच तुमच्यासाठी दुसरी मुलगी बघतायत? इतकी नकोशी झाली मी त्यांना. नाही, काय हे बघ, त्या लोकांमध्ये गैरसमज झाला असणार आहे, असं काही नाहीये. आणि अगं, कुणामध्ये हिंमत आहे की तुला माझ्यापासून लांब करेल? बघतो ना मी, असं काही होणार नाहीये. नवरा बायको होता, पण एकमेकांना आयुष्यभर साथ देत राहायची असं वचन दिलं की नाही आपण? हा, काम एकमेकांसोबत राहू ना. आनंदी, हे बघ, मला माहित होतं तुला मूल होऊ शकत नाही ही गोष्ट जेव्हा इतरांना कळेल तेव्हा तुला काय काय भोगावं लागणार आहे याचा मला अंदाज होता. आणि म्हणून ही गोष्ट इतरांपासून लपवण्याचा मी प्रयत्न करत होतो. शेवटी कळायचं ते कळलंच. ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघ, आई असं काही वागणाऱ्यातली नाही आहे का? आणि हा, इतर कोणी जर का असं वागणार असेल ना, तर त्यांना आधी मला सामोरं जावं लागणार आहे, तुझ्याही आधी. नको काळजी करूस तू. आणि हे बघ, माझं आयुष्य ही चिंगी आणि तू, तुम्हा दोघींमुळे परिपूर्ण आहे. आपल्याला दुसरं मुलं आता नाही होऊ शकत, ठीक आहे, मी स्वीकारलं ते, आणि माझी काही तक्रार नाहीये त्याबद्दल. आपण आहोत ना एकमेकांसाठी. आणि तू कसंच टेन्शन घेऊ नकोस. मला तुला आयुष्यामध्ये फक्त सुखी आणि समाधानी बघायचं. मी आहे सुखी तुमच्यासोबत, समाधानी पण आहे, आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असेच कायम एकमेकांसोबत राहू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे निघालात सकाळी सकाळी? अरे ते भाऊबीज येते ना, हा. मग वर्षासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे, नाही तर नाराज होईल. आणि या दिवसांमध्ये तिला नाराज नको ना करायला. बरोबर आहे, आणि त्यांना बरंही नाही वाटत आहे. त्याच्यासाठी मऊ भात केले, जाताना घेऊन जा. बरं ठीक आहे, 5 मिनिटात निघेन मी. आई कुठे? आई, आई. हा, इथेच आहे मी. काय झालं बोंबला मारायला? काय नाही, तू काल काय म्हणत होतीस, ते बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघतायत? अजून याच्या मनातून गेलंच नाही वाटतंय. हा, बघतायत, पण ती मला काल आलेली मुलगी नाही आवडली राघवा. कशी विचित्र मुलगी होती. म्हणजे लग्न झालेल्या माणसाला म्हणते माझा नवरा. शिवाई मला नाही आवडली ती. तुझ्या मते गैरसमज होता ना तो, आणि तसंही ती मुलगी काही तसं बोलली नव्हती. बरं, मग ते जाऊ दे, तो विषय सोड. मी काय म्हणतो, बबी मावशीला फोन लाव बरं. का 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 म्हणजे काय काय गरज आहे? फोन लावायची काहीच गरज नाही आहे. अगं, हे तिला सांगण्याकरता नाही म्हणत आहे मी. मग माझ्या बघण्यात एक मुलगी आहे म्हणून म्हणतोय मी, तिला फोन लाव. तू सांग ना मला मी निरोप पोचवेन ना तिला. अरे राजा, त्या बबी मावशीला फोन केला ना तर 6-7 तास बोलतच बसते. मला येतो कंटाळा. ठीक आहे ना, तसे दिवसभर तुला कुठे काम असतं, तुला पण टाइमपास होऊन जाईल. मी आपला एक निरोप देतो, त्यानंतर दिवसभर तू बोलत बस तिच्याशी, है ना? लाव, फोन लाव तिला. लाव लाव. लावते. कुठे ठावं लागलं? हो, मग
इथेच ठेवते ना फोन मी. बर. हरवतो तो. हा बाबे. हा ग सुले बोल. मावशी, मी राघव बोलतोय. अरे राघवा, बोल बोल. कसा आहेस बाळा? खूप दिवसांनी आठवण काढलीस ना मावशीची. शेवटचं तुझ्या लग्नात भेटलो होतो, त्यानंतर साधं बायकोला घरी घेऊन आला नाहीस रे. येईन येईन, तिला घेऊन मी घरी नक्की येईन. ना बरं, मी काय म्हणतो मावशी, तुझ्या मुलासाठी मुलगी बघताय का तुम्ही? हो रे, शोधतोय की. पण मला सांग, आत्ता शोधतोय का? गेले 10 वर्ष झालं तेच चालू आहे, पण त्याच्या पसंतीची कुणी मिळतच नाहीये रे. तुझ्या नजरेत आहे का रे एखादी? कुणी असेल ना तर खरंच सांग. हो हो, आहे एक मुलगी आहे. मी आईकडे फोटो पाठवतो. ठीक आहे? पाठव पाठव, लवकर पाठव. होऊ देत रे त्याचं पण एकदाचं लग्न. तुला एवढी सोन्यासारखी बायको मिळाली, माझ्या मुलाचं पण जमू देत. बरं मावशी, मला ऑफिसला निघायचंय. घे आईशी बोल. हा बाबे. काय ग सुले, तुला माहिती का ग मुलगी कशी आहे? भेटलीयस का ग तिला? मी करते तुला नंतर. आता ठेव. आई सॉरी. सॉरी. विश्वास नाही ना तुझा, म्हणून फोन केलास ना बबी मावशीला? नाही अगं, खरंच माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे बघण्यात, म्हणून म्हटलं मी. आणि तसं पण आहे ना, खरं आहे म्हणजे कालच्या प्रकरणावरून थोडा संशय आला होता मला. कलियुग आला रे, कलियुग आला. जन्मदात्या आईवर विश्वास नाही पोराचा. सॉरी म्हटलं ना मी. चल येतो मी. येतो मी. आनंदी. अगं हळू वर्षा, ठसका लागेल. तू थांब रे. पाणी आण, जादी पाणी आण. हा आलो आलो. कोण आहे? मी आहे नंदू. ते वर्षासाठी आनंदीने डबा पाठवलाय. हा दादा, आले आले. अगं थांब तू, मी बघतो. तू थांब. तू का त्रास होतोय ना तुला? ते अरे हा, काय ग, खूप त्रास होतोय का? दादा खूप त्रास होतोय. पोटात अन्नाचा एक कण पण राहत नाही. दादा वाचव ना मला. हा नाही नाही, ठीक आहे. अगं होतो, असा त्रास होतो या दिवसांमध्ये. नाही म्हणजे ब्रह्माला खूप त्रास झाला होता ना, मला आठवतंय. मी बघितलंय स्वतः. होतो त्रास. दादा तू एवढ्या भाऊबीजेसाठी आलास आणि मला काही सुधरत पण नाही. अरे तू आत नाहीये. मी भाऊबीजेसाठी नाही आलो होते, मी संध्याकाळी येईन. अगं हे आनंदीने तुझ्यासाठी मऊ भात पाठवलंय, ते देण्याकरता आलो होतो मी. भाऊभात बघू बघू दे दे. जरा मी हा धर दादा उघड. सावकाश सावकाश. टॉवेल हे खाली. हा वर्षा, ते हे त्रास होतोय तिला. ते तिला बरं वाटलं की मी देतो मऊ भात तिला. दे दे. अरे हा, आणि वहिनींना थँक्यू सांगा. सांगतो हा. तुझी काळजी घे. आणि ते मी म्हटलं होतं ना, ड्युटी सुरू होणार आहे तुझी, हीच ती ड्युटी. दादा पळ, जा जा जा. वर्षा. आनंदी, बाम देऊ का? आधीच माझ्या डोक्याला खूप ताप झालाय रमाताई. अजून ताप नका वाढवू तुम्ही. तू तुझ्या सासूबाईंचा राग माझ्यावरती नको काढूस. नाही, मला कळतंय की त्या चुकीच्या आहेत, चुकीचं वागतायत, पण याचा अर्थ असा नाही ना की तू त्यांचा राग अख्ख्या जगावरती काढावा. काय माहितीये तुम्हाला? मला काय माहितीये? हे काय सगळं? तुम्ही यानंतर जी चूक करणार आहात ना, त्याची शिक्षा. नाही, मला बाकी काही माहिती नाहीये, पण मला इतकं माहितीये की ती मुलगी राघवसाठी आली होती. मग
काय करू मी आता? गेल्या 1.25 वर्षापासून या घरात राबराब राबतीये. अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतेय मी. कुठे कमी पडतेय मी? या घरात माझं स्थान नाहीये का? काय करायला निघालायत त्या? त्यांना या घरातनं बाहेर काढायचंय मला आणि नवीन मुलीला आणायचंय सून म्हणून. ही गोष्ट मला विचारून काय फायदा आहे? जा तुझ्या सासूबाईंना विचार. आनंदी, आज जर तू हिम्मत हरलीस ना तर ते असंच वागत राहणार, तुला असाच त्रास देत राहणार. तू जा आणि त्यांना जाब विचार. जा आनंदी. आई, काय आहे? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे बघा, तुमच्या बोलण्यावरून ना हे फसले असतील. मी नाही फसणार. त्यांचा बसला असेल तुमच्यावर विश्वास, माझा नाही विश्वास आहे तुमच्यावर. काय निघाला? मी बोलतेय ना तुमच्याशी, बोलतेय की नाही मी तुमच्याशी? मला माहितीये त्या मुलीला तुम्ही का बोलवलं. आई, असं काय करताय? कुठे पळताय तुम्ही? तुम्ही शांत बसून बोला ना माझ्याशी. मला हे बघा, काय चुकीचं वागतेय मी आई? काय चुकीचं केलंय मी? सांगा बरं तुम्ही. थांबा, घाबरता कशाला? या तुम्ही इथे, मला बोलू द्या आज तुमच्याशी. तुम्ही माझी माणसं, माझं घर माझ्यापासून हिरावून घ्यायला निघालात का? कशासाठी? एवढं काय चुकीचं करतेय मी? का करताय तुम्ही हे सगळं? आई, बोला काहीतरी, सांगा बरं, बोला माझ्याशी. नाही, माफ करा आई. नाही ते बरं, आता तरी सांगा काय अडचण आहे? अजूनही नाही कळलं का मला काय हवंय ते? नाही होऊ शकत आई मला मूल. काय करू मी? ही गोष्ट माझ्या हातात नाहीये आई. मी नाही बदलू शकत ही गोष्ट. तुला मूल होऊ शकत नाही ही अडचण नाहीये माझी, पण मूल होण्यासाठी जे जे करायचं असतं, जे प्रयत्न करायचे असतात ते तू करत नाहीयेस ही अडचण आहे. आई, प्रयत्न करतेय ना मी, पण डॉक्टरांनी सांगितलं मला की तुला मूल होणं शक्य नाहीये. काहीही केलं, कितीही उपचार केले तरी शक्य नाहीये. या पलीकडे आपण काय करू शकतो आई? तो कुठली डॉक्टर तिने सांगितलं मूल होत नाही, तू विश्वास ठेवलास? जगातले सगळे डॉक्टर मेलेत का? हा, त्यांच्याकडे नाही जाता येत? कमी आहे का डॉक्टरांची? आणि आहे ना वेगळे वेगळे प्रयत्न आहेत ना, आयुर्वेद आहे, ते काय आहे ना, तर काय काय कसले कसले प्रयत्न असतात ना, ते नाही करायचेत का? काही नवसायास असतात, काही व्रत असतं, काही उपास तापास, ते केलेस तू? केलेस? तो एक नवरात्रीचा उपवास केलास, तो पण अर्धवट. अर्धा तुझ्या नवऱ्याने केला, ज्याचा विश्वासच नाही त्या गोष्टीवर. तुझाही नाही म्हणा विश्वास. तुझ्या आबांनी तुला पुरोगामी विचारांनी वाढवलं ना, कशाला विश्वास ठेवशील? आनंदी, माझ्या काळच्या बायकांना 12-12 वर्ष प्रयत्न करायच्या, तेव्हा कुठे जाऊन पदरात त्यांच्या बाळ यायचं. विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात. तुझा नाही ना विश्वास त्याच्यावर? नाही नाही आई, माझा आहे विश्वास तसा, पण ह्यांना जर त्याचं नको सांगू मला. विज्ञान जे बोलतं त्याच्यावर तू विश्वास ठेवतो, तिथे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संपतात. मी तुला विचारते, तुझं काय आहे? देव, त्याची कृपा, त्याची श्रद्धा, या गोष्टीवर तुझा विश्वास नाहीये? तुला नाही वाटत का आपल्याला बाळ व्हावंसं? असं कसं बोलताय तुम्ही? मला वाटतं मला बाळ व्हावं आई. नाही दिसत आहे मला तसं. तुला वाटत असतं ना मला बाळ व्हावं, तर तू जंग पछाडलं असतंस.
वाटेल ते प्रयत्न केले असतेस तू काहीच करताना दिसत नाही, त्याचा राग येतोय मला. संताप होतोय माझा. काही होत नाही, लगेच हार म्हणून मोकळी झालीस, त्याचा राग येतोय मला. तू सगळे प्रयत्न केलेस ना, अगदी सगळे प्रयत्न केलेस ना, आणि तरी तुला नाही झालं मूल. तर मग करू ना आपण. अजून पुढे काय करायचं याच्यासाठी मी तुला साथ देईन. करूया ना आपण, करूया ना काहीतरी. इतकं चाललंय तुमच्या मनात? मग एकदा शांतपणे बसून का नाही बोलल्या तुम्ही माझ्याशी? कसं बोलणार? प्रत्येक वेळेला मला चुकीचं ठरवत गेलात ना तुम्ही दोघे जण. मी काय बोलणार? वाटतंय मला आई. बरोबर सांगताय तुम्ही. प्रयत्न तर करायलाच हवे ना मी. हो, अशी कशी हार मानली मी? प्रयत्नच नाही केले मी. आई, मी मूल होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. तुमची इच्छा मी पूर्ण करेन. आपल्या घरात पाळणा हलायलाच हवा. पण आई, ह्या घरातलं सून म्हणून माझं स्थान नाकारू नका. नाकारू नका. खरं बोलतेस तू? खरंच प्रयत्न करशील? करेन. राघव काही म्हणाला तरी मी आहे तुझ्यासोबत. आपण दोघे मिळून प्रयत्न करूया बाळा. रमा, तुला किती वेळा सांगितलं असं अचानक येत जाऊ नकोस. अचानक नाही आले. कधीपासून इथे बसले तुझी वाट पाहते. आता काय झालं? राघव, तुझी आई सकाळी जे बोलत होती त्याच्यावरती तुझा विश्वास आहे? रमा, तू गेल्यानंतर मी दुसरं लग्न करावं यासाठी आईने खूप प्रयत्न केले होते. मला आठवतंय चांगलं. म्हणजे ही अमकी मुलगी अमक्याची आहे, ही मुलगी रस्त्यात भेटली होती असं काही ना काहीतरी कारण सांगून कित्येक मुलींशी तिने माझ्या भेटी घडवून दिल्या होत्या. तिने आधी असं केलंय, ठाऊक आहे मला. ठाऊक आहे ना तुला? मग आता मला सांग, ही जी मुलगी आली होती घरी, ती खरंच बबी मावशीच्या मुलासाठी आली होती का? बघ अगं, ते म्हणजे बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघतायत ना, ते खरंच आहे. हा, म्हणजे आता आईने जे काल कारण सांगितलं ते का खरंच त्या बबी मावशीच्या मुलासाठी मुलगी बघते का अजून काय, ते काय मला अजून माहित नाही. म्हणजे माहित नाही ना? वा, किती छान आपल्या आईची बाजू घेतोयस तू. अगं नाही, म्हणजे आई आता खरं बोलते खोटं बोलते मला नाही माहिती. काही झालं तरी शेवटी आई आहे ना माझी. माझ्याबद्दल वाईट का चिंतणार सांग बरं? बरोबर आहे, तुझ्याबद्दल वाईट नाही चिंतणार ती. पण हे तू खात्रीपूर्वक सांगू शकतोस का की ती आनंदी बद्दल सुद्धा काहीच वाईट चिंतत नाहीये? हो, सध्या आनंदी सोबत तिचं जे काय वागणं आहे ते मला दिसतंय. थोडं चुकतंय तिचं. अगं पण थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. ते आईचा स्वभाव माहितीये ना तुला. ती स्वतः सगळं विसरून जाईल आणि होईल सगळं ठीक. आणि तसं पण माझ्याबद्दल आणि आनंदीबद्दल ते नेहमी चांगलंच विचार करत असणार ना. हे बघ राघव, आता त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, तो म्हणजे तुम्हाला मुलगा झाला पाहिजे, वंशाचा दिवा हवाय, आणि यासाठी त्या काहीही करू शकतात. राघव, जर समजा आईने खरंच त्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं तर? मी का कोणाशी लग्न करेन आता? काही काय? मग प्रेमात पडलास तर? काय तू काय बोलते, तुला कळतंय का? मला प्रॉमिस कर, तू त्या मुलीच्या प्रेमात पडणार नाहीस आणि तिच्याशी लग्न करणार नाहीस. रमा,
माझ्या आयुष्यामध्ये आता फक्त आनंदी आहे आणि आनंदीला सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा मी विचार कधीच करणार नाही. मी आनंदीचा आहे, आनंदीचाच राहणार आहे, हे मी तुला प्रॉमिस देतो. आता बघूया चित्रगुप्त महाराज काय करतात ते.